10 डिसेंबरच्या सकाळी ऑस्ट्रेलियातल्या टीनेजर्सनी त्यांचा मोबाईल काढला. स्नॅपचॅट, इंस्टाग्राम नेहमीच्या सवयीप्रमाणे ओपन केलं. पण जे टीनेजर्स 16 वर्षांच्या खालचे होते त्यांना असा मेसेज आला की तुमचं अकाउंट आता डिॲक्टिवेट झालं आहे आणि जर तुम्हाला ते ॲक्टिवेट करायचं असेल तर तुम्ही 16 वर्षांपेक्षा जास्त आहात हे त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन एज व्हेरीफाय करा आणि मगच तुमचं अकाउंट ॲक्टिवेट होईल. फक्त इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा स्नॅपचॅट नाही तर यूट्यूबसुद्धा ते ओपन करू शकणार नाही आहेत. नाही, याच्यामुळे काही गोंधळ झाला नाही आहे, कारण हे होणार याची कल्पना ऑस्ट्रेलियन नागरिकांना खूप आधीपासूनच आहे, खूप दिवसांपासून आहे. मी पण अनेक मराठी पालकांशी सुद्धा बोलले मागच्या 1-2 दिवसांमध्ये आणि त्यांनी पण हे सांगितलं की ज्यांच्या घरी टीनेजर्स आहेत त्यांच्या मोबाईलवरचे इंस्टाग्राम किंवा फेसबुक अकाउंट्स ही आता डिॲक्टिवेट झालेली आहेत. तर बेसिकली हा खूप एक मोठा कल्चरल शॉक किंवा कल्चरल चेंज आहे ऑस्ट्रेलियात घडलेला आणि अख्ख्या जगाचं लक्ष याच्याकडे यासाठी आहे कारण 16 वर्षांच्या खालच्या मुलांना सोशल मीडिया पूर्णपणे बंदी किंवा बॅन करण्याचा निर्णय घेणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश ठरलेला आहे आणि या बॅनचा आजचा दुसरा दिवस आहे. म्हणजे 16 वर्षाखालची मुलं ही कुठलंही सोशल मीडिया अकाउंट वापरू शकणार नाही आहेत. 3000 मुलांच्या हातून सोशल मीडिया काढून घेणं हल्लीच्या काळात काय रिॲक्शन येत असेल, म्हणजे अक्षरशः एक अवयव काढून घेतला की काय, अशा रिॲक्शन्स अनेक मुलांच्या आलेल्या आहेत. आणि तुमच्या घरी जर टीनेजर्स असतील तर तुम्ही हे अगदीच अनुभवू शकाल आणि अगदीच सांगू शकाल की आपल्या घरी मुलगा मुलगी आपले टीनेजर बसलेले आहेत, त्यांच्या हातात मोबाईल आहे पण त्याच्यावर यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा, स्नॅपचॅट हे सगळं ते काहीही ॲक्सेस करू शकणार नाही आहेत. म्हणजे पालकांना जरी आनंद होत असला तरी त्या बिचाऱ्या मुलांची काय स्थिती झाली असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. तर 10 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियन सरकारनं हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बॅन केले आणि त्याच्यामध्ये जे इन्क्लूड प्लॅटफॉर्म्स आहेत त्या सोशल मीडिया कंपनीची ही जबाबदारी आहे की तुमच्या प्लॅटफॉर्मवर 16 वर्षांच्या खालचं मूल हे अकाउंट ॲक्टिवेट करणार नाही असेल तर त्याचं अकाउंट डिॲक्टिवेट करायचं आणि तो 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्याचं अकाउंट ॲक्टिवेट करायचं. कडच्या सरकारचं हेही पण म्हणणं आहे की हा चेंज इन जनरेशन आहे, म्हणजे एक खूप मोठा पिढीमध्ये बदल होणार आहे. विचार करा, आपण टेक्नॉलॉजीमध्येच जगतोय, उठता बसता आपल्याला हे प्लॅटफॉर्म्स लागतात, कुठेही गेलं तरी आपण रँडम स्क्रोल करत असतो आणि अचानक तुमच्या मोबाईलवरचं हे बंद झालेलं आहे आणि हे फक्त ऑस्ट्रेलियात झालं आहे. त्यामुळे याची खूप चर्चा आहे. तर जवळपास सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स म्हणजे मग फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, स्नॅपचॅट, थ्रेड्स, टिकटॉक, एक्स, यूट्यूब, रेडिट, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ऑस्ट्रेलियात, किक आणि ट्विच सारखे, ते बंद झालेत. पण या बॅनमध्ये अजूनही यूट्यूब किड्स किंवा गुगल क्लासरूम किंवा मेसेजिंग ॲप्स, व्हॉट्सअप हे अजून इन्क्लूड नाही आहेत. याशिवाय गेमिंग प्लॅटफॉर्म्स किंवा चॅटबोट्स, AI चॅटबोट्स हे सुद्धा अजून इन्क्लूड नाही आहेत. पण सरकारनं असं म्हटलं आहे की ही लिस्ट डायनॅमिक आहे, म्हणजे पुढच्या काही स्टेजेसमध्ये आणखीन काही प्लॅटफॉर्म्स यामध्ये ॲड करता येतील आणि हे बॅन्स वाढवता येतील. ऑस्ट्रेलियन सरकारचं असं म्हणणं आहे की 16 वर्षांपेक्षा खालच्या मुलांना सोशल मीडियापासून लांब ठेवणारी ही जगातली पहिली पॉलिसी पालकांमध्ये प्रचंड पॉप्युलर आहे का ते अर्थातच सांगायला नको. आणि या पॉलिसीचं उद्दिष्ट हे क्लिअर आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे की या मुलांना घातक कंटेंटपासनं किंवा सायबर बुलिंगपासनं किंवा ग्रूमिंगपासनं दूर ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, मी एक अशी केस वाचली होती की एक टीनेजर होती, ती एकटी पडली होती आणि त्यातून तिला स्वतःला संपवण्याचे विचार येत होते आणि तिने हे चक्क AIला विचारलं आणि AIने तिला याचे पर्याय सांगितले की तू हे कसं करू शकतेस. ऑस्ट्रेलियातली आकडेवारी बघितली तर मागच्या 5 वर्षामध्ये ही ऑनलाईन बुलिंग झाल्याची जी आकडेवारी आहे ती प्रचंड वाढली आहे, म्हणजे जवळपास 300-400% या संख्येत वाढ झालेली आहे. आणि ऑस्ट्रेलियन सरकारनं हा बॅन त्याच्यामुळे शेवटी लावलेला आहे की ही जी पिढी आहे, जे प्राईम एज आहे, या प्राईम एजमधली जी मुलं आहेत ती या ऑनलाईन बुलिंगपासनं किंवा बॉडी शेमिंगपासनं वाचली पाहिजेत आणि एक ऑनलाईन सेफ्टी त्यांना मिळाली पाहिजे. आता हा नियम लावताना ना हे इतके प्रचंड कडक नियम सरकारनं केलेत. मुख्य म्हणजे आपल्या घरातल्या 16 वर्षांच्या खालच्या मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याची जबाबदारी फक्त पालकांवर होती, ती जबाबदारी आता शिफ्ट झाली आहे किंवा ती जबाबदारी पण शेअर झाली असं म्हणूयात या सोशल मीडिया कंपनीजवर, जिथून हा एंट्री पॉईंट असतो. आता जर कंपनीनं 16 वर्षाच्या खालच्या मुलांना ॲक्सेस दिला, त्यांचं अकाउंट सुरू ठेवलं, हे रिपीटेड ब्रीचेस समोर आले, त्यातनं काही घडलं तर याचा जो फाईन आहे हा इतका प्रचंड आहे, म्हणजे हा ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये सांगायचं तर साधारण 49.5 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर, म्हणजे साधारण 300 कोटी इतका फाईन या प्लॅटफॉर्म्सला बसू शकतो. इतका मोठा फाईन या कंपनीला भरायला लागू शकतो. आता बेसिकली हा उद्देश कितीही चांगला असला ना तरी जेव्हा हे सगळं इम्प्लिमेंट करण्याची वेळ येते, म्हणजे टेक्नॉलॉजी कमी करण्यासाठी टेक्नॉलॉजीच वापरण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र केऑस होऊ शकतो आणि असं काहीसं घडताना दिसतंय ऑस्ट्रेलियामध्ये. तर हा टेक्निकल पॉईंट एक मी तुम्हाला एक्सप्लेन करते आणि याच्यामध्ये मुलांचे पण काही मुद्दे आहेत. मुलांना काय वाटतंय, ते मॉरली काय म्हणतात हे टीनेजर्स
ते पण मी तुम्हाला सांगते. पण ते सांगायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये ऑनलाईन सेफ्टीसाठी म्हणजे ऑनलाईन सुरक्षिततेसाठी ई सेफ्टी आयुक्त नेमणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश आहे. तर ऑनलाईन सेफ्टी ॲक्ट 2021 अंडर हा विभाग काम करतो. हा विभाग 2015मध्ये पहिल्यांदा स्थापला गेला आणि त्याचं एक्सपान्शन 2017मध्ये झालं. तर हा जो ई सेफ्टी कमिशनर आहे त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असते आणि त्याची खूप करडी नजर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर असणार आहे. आणि आता मी तुम्हाला एक टेक्निकल चॅलेंज सांगते. जे सगळं हा बॅन इम्प्लिमेंट करायची जेव्हा वेळ येते तेव्हा खूप मोठं चॅलेंज आहे. ते म्हणजे एज व्हेरिफिकेशन. त्या मुलाचं किंवा मुलीचं त्या व्यक्तीचं कसं करणार. प्रत्येक प्लॅटफॉर्म्सचे एज व्हेरिफिकेशन करण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. कुणी हे फेस आयडेंटिटीनी करतं, कोणी कदाचित ID मागतं. पण ID मागणं, त्याचे तुमचे पर्सनल डिटेल्स शेअर करणं हे सुद्धा प्रायव्हसी लॉ अंडर प्रॉब्लेमॅटिक होतं आहे. म्हणजे आपण शेअर करतो त्या पर्सनल डॉक्युमेंट्सचा मिसयूज झाला तर काय, ही पण भीती आहे. मेटा म्हणजे फेसबुकची पेरेंट कंपनी, त्यांनी असं म्हटलंय की हे एज व्हेरीफाय आम्ही कसं करणार आहोत हे आम्ही आत्ता सांगणार नाही, तर मुलं अजून अलर्ट होतील. जेन अल्फा एक पाऊल पुढे असतं ना त्यांचं. स्नॅपचॅट हा जो प्लॅटफॉर्म आहे त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या अकाउंटवर बर्थ डेट टाकायला लागते आणि त्यानुसार ते व्हेरीफाय करणार आहेत. आणि शिवाय बिहेवियरल सिग्नल्स पण ते बघणार आहेत. म्हणजे काय, तर युजरच्या अकाउंट ॲक्टिव्हिटीवरून त्यांच्या वयाचा अंदाज ते बांधणार आहेत. आता जी मुलं खरं तर 16 पूर्ण आहेत पण ती दिसायला लहान आहेत आणि फेस आयडेंटिफिकेशनमध्ये त्यांची आयडेंटिटी 16 वर्षांच्या खालचे असू शकतात म्हणून आली आहे, त्यांचं अकाउंट डिॲक्टिवेट झालं आहे, तर त्यांना खरं तर जास्त मनस्ताप आहे. कारण ते 16 वर्षांच्या पुढचे पण आहेत, पण त्यांना आता त्यांचं एज प्रूव्ह करण्यासाठी एका मोठ्या अपील प्रोसेसमधून जायला लागणार आहे सरकारनं सांगितल्याप्रमाणे. मग ते बँक कार्ड किंवा गव्हर्नमेंट ID किंवा स्वतःचं सेल्फी काढून स्वतःला 16 वर्ष पूर्ण आहे हे सिद्ध करायला लागणार आहे. म्हणजे जर अशी झंझट आहे, जरा केऑस होऊ शकतो या सगळ्यामध्ये. पण अर्थात त्यातनं पळवाटा नाही काढला तर तो माणूस प्राणी कुठला ना. तर त्यातनं अनेक पळवाटा काढल्या गेल्यात अगदी मागच्या 48 तासामध्ये. काही जणांनी अशाही बातम्यात अक्षरशः मेकअप करून स्वतःला मोठं दाखवलं आहे. म्हणजे ते आयलॅशेस लांब लावायचे, हेवी मेकअप करायचा किंवा आपला गेटअप थोडा बदलायचा आणि असं दाखवायचं की मी 16 वर्षांपेक्षा जास्त आहे. जे फेस आयडेंटिफिकेशननी करणार प्लॅटफॉर्म्स ते त्यांचे अकाउंट तसेही पुढे जाऊ शकतात. काही पालकांनी स्वतःच्या अकाउंटवरनं मुलांना लॉग इन करून दिली आहेत. काही मुलांनी फक्त लॉकडाऊट व्हर्जन्स जी असतात तीच फक्त वापरत ठेवलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लॉग इन करायला लागत नाही. यूट्यूबचं पण आय गेस लॉगआउट व्हर्जन तुम्ही वापरू शकता. तर हे जे सगळे टेक्निकल चॅलेंजेस आहेत ना, याच्यावर खूप ठोस उपाय काढणं लगेच इमिडिएटली हे खूप अवघड आहे. स्पेशली जेव्हा या अल्फाचा मेंदू हा नेहमी एक पाऊल पुढे असतो तेव्हा. आता मी अनेक पालकांशी पण बोलले आणि मिक्स्ड रिॲक्शन्स आहेत, पण बऱ्याचशा पालकांचं असं म्हणणं आहे की असा बॅन लागला हे एक प्रकारे आम्हाला थोडासा धीर किंवा दिलासा देणारा आहे. कारण आमच्या घरात मुलं आमचं पूर्णपणे ऐकत नाहीत. अनेक 15-16 वर्षांची मुलं असतात की जी दिवसातला 1-1, 2-2 तास फक्त रील्स स्क्रोल करण्यात घालवतात. त्यानंतर ती थोडा वेळ नम पडतात, कारण अर्थात स्क्रीन फटीग येतो. आणि पुस्तकं वाचणारी मुलं आता पुस्तकं वाचनाशी झाली आहेत. तर एक प्रकारे हे बरं आहे की कोणीतरी अजून त्यांच्यावर वॉच ठेवतं आहे आणि कदाचित त्यांचा स्क्रीन टाईम त्याच्यामुळे कमी होईल. पण तुम्हाला माहिती आहे, मुलांच्या रिॲक्शन्स ऐकल्या तर असं वाटतं की कुठे आपण आलो आहे टेक्नॉलॉजीने. कारण एका मुलाने असं म्हटलं की मी सोशली इंटरॅक्ट कोणाबरोबर करू, मग मला कुणीच नाही आहे, मी सोशली एकटा पडीन. म्हणजे मुलांच्या हातून हे सगळे प्लॅटफॉर्म्स गेल्यानंतर त्यांना सोशली एकटं पडण्याची भीती वाटते. कारण भारतात आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहेच आहेत, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे एकटं राहणाऱ्या फॅमिलीज या ऑस्ट्रेलियात त्याहून जास्त आहेत, जिथे मुलांना आईवडील घरी नसताना आधार असतो तो फक्त टेक्नॉलॉजीचा. अर्थात त्यातनं अनेक मुलं फसवली गेल्याची पण उदाहरणं आहेत. म्हणजे माझीच एक मैत्रिणी, तिचा मुलगा या गेमिंग प्लॅटफॉर्मवर होता, ज्याला काहीतरी कोणीतरी गिफ्ट मागितलं गेमिंग प्लॅटफॉर्मवर, त्यांनी $100 गिफ्ट वाउचर दिलं आणि मग त्याला कळलं की आपण त्याच्यात फसवले गेलो आहोत. किंवा अशी पण एक केस आहे की जिथे या गेमिंग प्लॅटफॉर्मवरनं ओळख झाली एक जेंडर म्हणून, ते निघालं वेगळंच जेंडर. तर बेसिकली हे गेमिंग प्लॅटफॉर्म्स आणि AI चॅटबोट्स हे आता या कक्षेत नसले बॅनच्या तरी ते सगळ्यात जास्त मुलांना डेव्हिएट करणारे प्लॅटफॉर्म्स आहेत. ABC म्हणजे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्ट कॉर्पोरेशननं 17,000 मुलांचा सर्वे केला होता आणि त्यात त्यांना प्रश्न विचारला की या बॅनमुळे तुम्ही सोशल मीडिया वापरण्याचं थांबवणार आहात का. अक्षरशः 10,000 मुलांनी नाही म्हटलं. 72% मुलं असं म्हटली की हा बॅन आमच्यासाठी वर्कआउटच होणार नाही. या ABC सर्वेची लिंक मी तुम्हाला देते या व्हिडिओच्या खाली. आता या सगळ्यावर ऑस्ट्रेलियन सरकार काय म्हणते की आम्हाला माहिती आहे की हे फुलप्रूफ सोल्युशन नाही आहे, हा काही क्युअर नाही आहे, पण ही एक ट्रीटमेंट आहे, बरं होण्यासाठीची ही एक ट्रीटमेंट आहे. आम्ही जगाला एक पाऊल दाखवतोय की हे असं पडलं पाहिजे.
ते कसं बदलत गेलं पाहिजे हा पुढचा मुद्दा आहे. पण हे पाऊल टाकणं खूप गरजेचं होतं आणि ह्याच्यातनं या पिढीमध्ये पुढच्या काळात खूप मोठा बदल होईल असा विश्वास ऑस्ट्रेलियन सरकारला आहे. तुम्हाला काय वाटतं की भारतामध्ये जर असा बॅन झाला तर तो मुळात पचेल का, आणि पचला तर इम्प्लिमेंट होऊ शकेल का? तुमच्या घरी टीनेजर असेल तर तुम्ही अशा डिसिजन्सवर काय प्रतिक्रिया द्याल हे मला वाचायला नक्की आवडेल कमेंट्समध्ये. माझं वैयक्तिक मत असं आहे की कोणताच बॅन हे फुलप्रूफ सोल्युशन नसतं. जी गोष्ट आपल्याला अट्रॅक्ट करते, आकर्षित करते आणि तेही टीनेजमध्ये तिच्यापासून लांब राहा असं म्हटलं कोणीतरी फोर्सफुली, तर नकळत्या वयात त्याचं काहीतरी एक उलट होऊ शकतं आणि त्यातून वेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण अर्थात दुसरी बाजूही तितकीच खरी आहे की ज्या पद्धतीनं टेक्नॉलॉजीनी गिळून टाकलंय या टीनेजर्सना, त्यातनं बाहेर पडणं हे खूप अवघड आहे. म्हणजे आपल्याला या लेवलला पोहोचायला जर 20 वर्ष गेली असती तर त्यातनं बाहेर पडायला किमान निम्मा वेळ तरी जाईल. करेक्ट. आजच्या घडीला जर आपण ऑस्ट्रेलिया आणि भारतातल्या टीनेजर्सना एका प्लॅटफॉर्मवर ठेवलं आणि टेक्नॉलॉजिकल डिफरन्स काय दिसू शकतो असं बघितलं तर ऑस्ट्रेलियन टीनसाठी अर्थात सोशल मीडिया वापरताना सरकारनं आखून दिलेल्या आता लिमिटेशन्स असणार आहेत. पण त्याच्यामध्ये प्रोटेक्शन हे एक एम आहे. तुम्ही भारतातल्या टीनेजर्ससाठी बघितलं तर अर्थात पालक आणि सेल्फ रेग्युलेशन यावर सगळं सुरू आहे. आणि 16 वर्षाच्या खालच्या मुलांना टेक्नॉलॉजिकली पाहायला गेलं तर ग्रोथ ही ऑस्ट्रेलियन मुलांपेक्षा मे बी जास्त असेल, पण त्याच्यात प्रोटेक्शन किती असेल हा एक चर्चेचा मुद्दा आहे. तर पॉलिसी ही सेफ्टी आणि प्रोटेक्शन देणारी असावी की फक्त ग्रोथ देणारी असावी, आणि सेफ्टी आणि प्रोटेक्शन हे ज्याचं त्याचं पालकांनी बघून घ्यावं असं तुम्हाला वाटतं हे पण तुम्ही सांगा. ॲज आय सेड, या टीनेजर्सचे पेरेंट्स म्हणून तुम्ही जात्यात आहात आणि मी अजूनही सुपात आहे. मी अजून त्या वयात माझी मुलगी गेलेली नाही आहे, त्यामुळे मला तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये ऐकायला नक्की आवडेल. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन नक्कीच भेटणार आहोत लवकरच. तोपर्यंत खूप धन्यवाद.